Good morning students, welcome to Asian College of Science and Commerce. So friends, we are here for a second year BBA's Marketing Special Paper number 1. So our subject name is Consumer Behavior and Sales Management. So dear students, we have already lagged behind our syllabus because of my short lectures. सो फ्रेंड्स, बेसिकली प्रॉब्लेम असं झालेलं आहे की काही कामांमुळं तुमचे लेक्चर किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळं मला काही लेक्चर अपलोड करता आले नाही किंवा ते टाईम शेड्यूलमध्ये क्लिअर झाले नाही. सो आता आपण थोडंसं रॅपिड जाणार आहोत. रॅपिड जाणार आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की आपण कुठलं लेक्चर किंवा कुठला पोर्शन मिस करणार आहोत. आपण फक्त लेक्चरचा जो टाईम आहे तो काय करणार आहोत, तो थोडासा वाढवणार आहोत. तर मित्रांनो, आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत किंवा काही जे मुद्दे आहेत ते आपण थोडेसे रॅपिडली घेतोय. तर सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला कस्टमर आणि कन्झ्युमर याच्यामधला फरक सांगितला होता आणि त्याचबरोबर कस्टमरची डेफिनेशन सांगितली होती. पण त्याच्या पुढे जाऊन आता आपण काय करतो, फर्स्ट चॅप्टरमधलं जो आपला सेकंड पॉईंट आहे द कन्झ्युमर रोल्स, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करतोय आणि तिथून पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. तर मित्रांनो, इथे आपला जो सब्जेक्ट आहे मार्केटिंग 1, त्याचा जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याचं नाव दिलेलं आहे. सो आपण त्याच्यामधला पॉईंट नंबर 2 जो आहे तो कन्झ्युमर रोल्स. तर साधारणपैकी जे कन्झ्युमरचे जे रोल्स आहेत, देअर आर 5 टाइप्स ऑफ कन्झ्युमर रोल्स. फर्स्ट वन इज इनिशियलायझर, इनिशिएटर, देन इन्फ्लुएन्सर, डिसाइडर, then buyer, then user. There are 5 types of the consumer roles. So first of all, the initiator. Initiator कोणाला म्हणायचं किंवा इनिशिएटरचा रोल काय आहे? तर initiator means the consumer determines the products and the services. They are what they need exactly. Whether they shopping for themselves, for their friends, for their family members or the business clients. म्हणजे असा कुठलाही कन्झ्युमर असेल की जो सुरुवातीला म्हणजे कुठलीही वस्तू बाय करायची असेल तर तो शॉपिंग कोणासाठी करतोय, तर तो स्वतःसाठी करत असेल, फ्रेंड्ससाठी, मित्रांसाठी करत असेल, फॅमिली मेंबर्स असतील किंवा बिझनेस क्लायंट असतील, यांच्यासाठी ज्यावेळेस तो खरेदी करतोय तर सुरुवात पहिल्यांदा तो काय असतो, इनिशिएटर असतो. बरोबर आहे. Once a consumer become interested in product or service regarding the brand name associated with it, he begins to grab the information to determine if the making of that particular product purchase is reasonable or not. म्हणजे तो नेमकं काय करतोय, जर का त्याच्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट शिरली किंवा त्याचा एखादा विचार झाला, एखादी वस्तू त्याला घ्यायची, तर त्या वस्तूबद्दल तो काय करतोय की इन्फॉर्मेशन गोळा करतोय आणि त्याच्यानंतर तो काय करतोय, एखादा ब्रँड चूज करतोय आणि त्याच्यातून तो ठरवतोय किंवा त्याच्याबद्दल जो विचार करतोय की जर का ही वस्तू किंवा हे प्रॉडक्ट जर का मी घेतलं तर ते प्रॉडक्ट किंवा त्या वस्तूची ती खरेदी जी आहे ती मला फायदेशीर ठरणार आहे की नाही ठरणार आहे, याचा सगळ्यात पहिल्यांदा तो काय करतोय, विचार करतोय. त्याच्यानंतर पुढचा जो रोल आहे तो ॲज ए इन्फ्लुएन्सर. कुठल्याही कन्झ्युमरला ॲज ए इन्फ्लुएन्सर म्हणून हा जो रोल आहे तो पार पाडावा लागतो. ॲज ए इन्फ्लुएन्सर त्याचे कमिटमेंट काय आहे किंवा त्याचं काम काय आहे, फंक्शनिंग काय आहे. कन्झ्युमर्स अनडाऊटली लुक टू फॅमिली, फ्रेंड्स, कलिग्स फॉर ओपिनियन्स. म्हणजे कुठलीही वस्तू जर का आपल्याला घ्यायची असेल तर सर्वात पहिल्यांदा कन्झ्युमर काय करतोय, तर तो आपल्या फॅमिली मेंबर्सला, फ्रेंड्सला, जे काही शेजारी त्याच्याबरोबर काम करत असणारे त्याचे सहयोगी आहेत, यांना पहिल्यांदा तो काय करतोय, त्या वस्तूबद्दल विचारपूस करतोय. सपोज मला आज आता एखादा मोबाईल परचेस करायचा आहे तर मी काय करतोय, फॅमिलीमध्ये विचारतोय मला आता एक नवीन मोबाईल घ्यायचा आहे तर मी तो कुठला घेतला पाहिजे, विच मोबाईल आय हॅव टू बाय, that I have to discuss with my friends, my family members or my colleagues where I am working. So कुठली वस्तू मला परचेस करायची हा एकट्याचा डिसिजन असू शकत नाही. फक्त ज्यावेळेस
भूक लागली आहे, खायचं आहे काहीतरी, त्यावेळेस आपण फक्त कोणाशी डिस्कस करत नाही. पण हे जर काही एन्जॉय म्हणून कुठे फिरायला जायचं आहे तर आपण मित्रांना नक्कीच विचारतो, फॅमिली मेंबर्सला नक्कीच विचारतो, बरोबर आहे. त्यामुळे एखादी कुठलीही गोष्ट जर का एखादी विकत घ्यायची असेल तर आपण त्यावेळेस फॅमिलीबरोबर डिस्कस करतो. किंवा अ रेफरल फॉर अ बिझनेस ऑर अ पर्सनल एक्सपिरियन्स विथ अ प्रॉडक्ट होल्ड्स मोर वेट विथ अ कस्टमर दॅन वेल ऑर्केस्ट्रा प्रिंट ॲडव्हर्टाइजमेंट ऑर कमर्शियल्स. म्हणजे काय करतोय आपण की ज्यावेळेस एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायची इच्छा जागृत झालेली आहे किंवा मग त्यावेळेस आपण काय करतोय, कोणाचं तरी रेफरन्स घेतोय. बऱ्याचदा होतं ना, मित्र सांगतात अरे जा त्या दुकानात जा, माझं नाव सांग, थोडंफार डिस्काउंट मिळेल. अगदी मी तसंच करतो. एक शॉप आहे, कोणाला जर का कम्प्युटर वगैरे परचेस करायचे असतील तर तिथे माझं रेफरन्स घेऊन जा, निश्चित तुमचे बाकीच्यांपेक्षा 1,000-500 रुपये नक्कीच तुमचे कमी होतील. हा झाला मुद्दा याच्यामधला. त्याच्यानंतर आहे डिसायडर. सगळ्यात महत्त्वाचे जे डिसायडर असतात ते चिल्ड्रन्स असतात, बरोबर आहे. लहान मुलं आहे की मला ही म्हणजे हीच वस्तू घ्यायची, मला दुसरी वस्तू घ्यायची नाही. तर फॉर एक्झाम्पल इट मे इनिशिएट द आयडिया ऑफ परचेस बाय मेंटेनिंग अ न्यू सायकल और किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, एक मिनटं, सॉरी आय गेस मी सायकल म्हटलं. सिरियल टू द पॅरेंट. द पॅरेंट डिसाइड वेदर ऑर नॉट टू मेक अ परचेस आफ्टर रिसर्चिंग द सिरियल टू डिटरमाइन इट्स प्राइस, इट अवेलेबिलिटी और इट्स अवेलेबिलिटी अँड हाऊ हेल्दी इट इज. Consumer who assumes the role of a decider have the financial authority to decide whether a good or service can be purchased. जे डिसायडरचं काम काय आहे, डिसायडर कोण आहे. बऱ्याचदा काय होतं की लहान मुलं, मी पहिल्यांदा सांगितलं, हे डिसायडर असतात. कारण त्यांना जी वस्तू हवी आहे तीच वस्तू घ्यायचा त्यांचा अट्टास असतो. बऱ्याचदा ती वस्तू त्यांना मिळते, घेऊनही दिली जाते, कारण ते लहान असतात, त्यांचा आग्रह खातात त्या वस्तू काय केल्या जातात, त्यांना घेऊन दिल्या जातात. पण आता एखादी सिरियल घ्यायची आहे किंवा एखादी सिरीजमधलं कुठलं प्रॉडक्ट घ्यायचं आहे तर त्यावेळेस काय केलं जातं की घरच्यांकडून जरा 4 ठिकाणी विचारपूस केली जाते आणि मग ठरवलं जातं की वस्तू कुठली घ्यायची आणि मग ते लहान मुलांची समजूत काढतात. बेसिकली जर का आपण प्रॉपरली विचार केला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे वस्तू विकत घेण्याचा म्हणजे फायनान्शियली खर्च करण्याचा अधिकार आहे, ज्यांच्या हातामध्ये पैसे आहेत, ते सर्वात प्रामुख्यानं ॲज अ डिसायडर म्हणून रोल जो आहे तो प्ले करताना आपल्याला दिसतात मार्केटमध्ये ॲज अ कन्झ्युमर ऑर अ कस्टमर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे किंवा पुढचं जे फंक्शन आहे, पुढचा जो रोल आहे तो ॲज अ बायर. जी व्यक्ती ॲक्च्युली मार्केटमध्ये जाऊन ती वस्तू विकत घेते त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, बायर म्हणतो, कस्टमर म्हणतो, ग्राहक म्हणतो किंवा खरेदीदार असं म्हणतो. बरेचसे शब्द आहेत याच्यामध्ये की कुठला शब्द आपल्याला यूज करायचा आहे तो आपण यूज करू शकतो. हिंदीमध्ये सुद्धा आपण ग्राहकच म्हणतो आणि हिंदीमध्ये सुद्धा खरेदीदारच म्हणतो, मराठीत सुद्धा खरेदीदारच म्हणतो आपण. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जास्ती काही डिफरन्स यायचा असा काही महत्त्वाचा घटक नाही आहे त्याच्यामध्ये किंवा महत्त्वाची बाब नाही आहे की खूप काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये डिफरन्स येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो आहे युजर, ॲक्च्युली एंड युजर्स म्हणजे कन्झ्युमर्स म्हणतो. आता या ठिकाणी बायर हे कन्झ्युमर असलेच पाहिजे असं काही नाही, ते फक्त कस्टमरही असू शकतात. बऱ्याचदा मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं आहे, लहान मुलं चॉकलेट मागतात, घरचे जाऊन परचेस करतात आणि त्या मुलाला देतात. तर सपोज आता हे जे आई वडील जे आहेत ते कोण आहेत, ते कस्टमर आहेत, कारण ते ती जी वस्तू आहे ती मार्केटमध्ये जाऊन विकत घेत आहेत आणि ती त्यांच्या मुलाला ते काय करत आहेत, खायला देत आहेत. म्हणजे अल्टिमेटली त्याचं कन्झ्युमर कोण आहे तर तो लहान मुलगा, ती लहान मुलगी, हे काय आहे, अल्टिमेट कन्झ्युमर आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला कन्झ्युमर रोलच्या नंतर तो आहे कन्झ्युमरिझम.
म्हणजे ग्राहक संरक्षण, कंझ्युमरायझम सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यामध्ये काही असेल, एखादा जण म्हणेल की माझं UK ॲक्सेंट आहे, आय जस्ट वॉन्ट टू एक्सप्रेस दॅट वर्ड ॲज अ कंझ्युमरायझम. ओके, दॅट इज नॉट अ बिग डिफरन्स बिटवीन द डेफिनेशन ऑर द मीनिंग इन दॅट वर्ड. ठीक आहे. तर कंझ्युमरायझम याचा जर का आपण व्यवस्थित विचार केला तर कंझ्युमरायझम इज द ऑर्गनाइज्ड फॉर्म ऑफ एफर्ट्स फ्रॉम डिफरंट इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप्स, गव्हर्नमेंट्स अँड द व्हेरियस रिलेटेड ऑर्गनायझेशन्स which helps to protect the consumer from unfair practice and to safeguard their rights. सो बेसिकली ही जी डेफिनेशन आहे किंवा हा जो मिनिंग आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. कंझ्युमरायझम, ग्राहक संरक्षण म्हणजे काय, तर तो एक ऑर्गनाइज फॉर्म आहे, ती एक संघटना आहे ग्राहक संरक्षण. तर त्याच्याद्वारे व्यक्तिगत असेल, संस्थात्मक असेल किंवा ग्रुपमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट, हे ऑर्गनाइज एखादी संघटना स्थापन करून काय करतायत, काहीतरी प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. कुणाला तर ग्राहकांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. कशासाठी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांच्याबरोबर काही सुद्धा चुकीची वर्तणूक घडू नये, त्यांचा कुठेही फायदा उचलला जाऊ नये, ग्राहकांचं नुकसान होऊ नये आणि त्यांना कुठेतरी एखादं संरक्षण द्यावं मार्केटमध्ये, यासाठी अशा प्रकारची संघटना ही स्थापन केलेली आहे. त्याला कंझ्युमरायझम असं म्हटलं जातं. त्यालाच आपण मराठीमध्ये ग्राहक संरक्षण असंही म्हणतो. मग याच्यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे कंझ्युमरायझमचा, तर सगळ्यात पहिलं काय, स्टॉप अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. कुठल्याही ग्राहकाचा, कुठल्याही व्यापाऱ्याने अनुचित फायदा घेऊ नये, म्हणजे मॉल प्रॅक्टिस करू नये, त्याच्याकडून जास्तीचे पैसे घेऊ नये. बेसिक जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात घ्या की कुठल्याही बिझनेसमधनी किंवा कुठल्याही शॉपकीपरनी एखाद्या कस्टमरकडून उगाच जास्त पैसे घेऊ नये किंवा कुठल्याही प्रकारे ग्राहकाचं शोषण होऊ नये, कुठल्याही प्रकारे ग्राहकाला तसदी लागू नये किंवा कोशिश होऊ नये कुठल्याही ग्राहकाला. तर यासाठी ही संघटना कार्यरत असते. तसे काही कायदे बनवलेले आहेत. मग त्याच्यामधला जो आहे तो आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, ग्राहक संरक्षण कायदा. तर त्याचाही आपल्याला पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे. दुसरा जो इम्पॉर्टन्स आहे याच्यामधला कंझ्युमरायझमचा, तो प्रोव्हाइड कम्प्लीट अँड लेटेस्ट इन्फॉर्मेशन. कुठल्याही वस्तूबद्दलची किंवा त्या वस्तू संदर्भातल्या कायद्याची किंवा त्या वस्तूबद्दलची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आणि जी अत्याधुनिक माहिती आहे, जी आधुनिक माहिती आहे त्या वस्तूबद्दलची, जी लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करणं, हे जे काम आहे ते कंझ्युमरायझमच्या अंडर केलं जातं. त्याचबरोबर डिस्करेज अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज. अँटी सोशल ॲक्टिव्हिटीजला डिस्करेज करणं म्हणजे ज्या काही घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत, ज्या ग्राहक हितावह नाही, ज्या समाजाच्या दृष्टीने घातक आहे, तर त्यांची प्रतारणा करणं किंवा त्यांना विरोध दर्शवणं हे काय आहे, तर कंझ्युमरायझमचं काम आहे. दारूबंदी असेल, गुटखाबंदी असेल, या तुम्हाला काही ठराविक गोष्टी माहिती आहेत. तर या ज्या गोष्टी आहेत तर या संघटनेच्या अंडर येतात किंवा कंझ्युमरायझमच्या अंडर या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत त्या येतात, ज्या काही प्रोसेस आहेत त्याच्याबद्दलच्या त्या याच्या अंडरच केल्या जातात. उदाहरणार्थ प्लास्टिक बंदीवरती आता जरा जोर चालू आहे मार्केटमध्ये. कुठेही प्लास्टिक असं पटकन तुम्हाला प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या होत्या त्या मिळत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन लॉज. आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ग्राहक संरक्षण कायदा आहे, याच्यामध्ये ग्राहकांचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावलं याच्यामध्ये उचलली जातात. मग त्याच्यामध्ये ग्राहकांचं होणारं नुकसान, मग नुकसान भरपाईसाठी सुद्धा याच्यामध्ये कायदे केलेले आहेत.
ग्राहकाची जर का फसवणूक होत असेल तर ग्राहकाला माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली त्या वस्तूबद्दलची माहिती पूर्णपणे घेण्याचा अधिकार आहे. ग्राहकाला वेळोवेळी जर का फसवणूक झाली असेल तर न्यायालयामध्ये धाव घेण्याचा अधिकार आहे. ही कॅन सू एनिवन इन कोर्ट ऑफ लॉज असं म्हणू शकतो, किंवा जो कोण फसवणारा आहे त्याला तो कायद्याने त्याची चौकशी करण्यासाठी भाग पाडू शकतो. त्याच्यानंतर प्रोटेक्ट अगेन्स्ट द एक्सप्लॉयटेशन. एक्सप्लॉइट खूप मोठा वर्ड आहे, खूप काही सांगून जातो. एक्सप्लोजन असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ग्राहकांचं कुठल्याही प्रकारे ग्राहकांचं कुठलंही नुकसान होऊ नये याच्यासाठी काम करावं लागतं. कन्झ्युमरायझेशन किंवा जे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे किंवा कन्झ्युमरायझेशनचे जे ऑर्गनायझेशन्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ते लोक त्यांच्या संस्था स्थापन करतात प्रभागाच्या दृष्टीने. महाराष्ट्रामध्ये वेगळी असेल, पुण्यामध्ये आणखी वेगळी असेल, गुजरातमध्ये वेगळी असेल, कर्नाटकमध्ये वेगळी असेल. भारताच्या पूर्ण केंद्रीय पातळीवरती काम करणारी संघटना ती एक वेगळी असेल. त्याच्यानंतर डीमार्केटिंग हा जो मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर मार्केटिंगचे सर्व म्हणजे मार्केटिंगमधले जे सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे मांडलेले आहेत ते आहेत फिलिप कोटलर. तर त्यांनी डीमार्केटिंगबद्दल त्यांनी काही विशेष व्याख्या केलेली आहे. कोटलर अँड लेवी या दोघांची मिळून एक डीमार्केटिंगबद्दल एक डेफिनेशन आहे. discourage customer in general or a certain class of the customer in a particular on either the temporary or a permanent basis. खूप क्रिटिकल व्याख्या नाही आहे, अगदी सिंपल आहे. डिस्करेजिंग कस्टमर्स इन जनरल और अ सर्टन क्लास ऑफ द कस्टमर इन पर्टिक्युलर ऑन आयदर अ टेम्पररी और ऑन अ परमनंट बेसिस. आता काय केलं जातं? डिस्करेज केलं जाते. कोणाला डिस्करेज केलं जाते? कस्टमरला. मग ते कशामध्ये? जनरल क्लास असेल किंवा एक पर्टिक्युलर क्लासचा कस्टमर असेल तर त्यांना काय केलं जाते? डिस्करेज केलं जाते. ते टेम्पररी तरी असू शकतं किंवा परमनंट बेसिसवरती असू शकतं. त्याला डीमार्केटिंग असं म्हटलं जातं. आता हे डिस्करेजिंग नेमकं काय आहे? आता तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की घरचे म्हणतात इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, याच्याबरोबर जाऊ नको, त्याच्याबरोबर जाऊ नको. त्याचप्रमाणे काही जे दुकानदार आहेत, बिझनेसमन्स जे आहेत, तर ते ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या दुकानामध्ये जाता आणि त्यांच्या दुकानामधली एखादी वस्तू जर का पटली नाही तुम्हाला, किंवा एखाद्या दुकानामध्ये तुम्ही गेलात, सपोज गारमेंटचं दुकान आहे, कपडे घ्यायला गेलात तुम्ही तिथे, आणि तुम्ही जर का त्या दुकानदाराला सांगितलं अरे मी त्या मागच्या दुकानामध्ये पाहिलं तर याची प्राईस जी होती ती तुमच्यापेक्षा 200 रुपयांनी कमी होती, तर मग तो काय करतो? लगेच डीमार्केटिंग करायला सुरुवात करतो. तो म्हणतो नाही, त्याच्याकडच्या वस्तू ब्रँडेड नाही आहेत, त्याच्या वस्तू ज्या आहेत त्या लोकल मार्केटमधल्या आहेत, त्याच्यानंतर त्याची क्वालिटी खराब आहे, त्याचा रंग निघून जातो. कपड्याच्या बाबतीमध्ये ते म्हणू शकतात रंग निघून जातो, त्याच्यानंतर कपड्याला गोळे येतात, धागे निघून जातात कपड्याचे. तर असं काही जे आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो? डीमार्केटिंग. मग ते इन जनरलही केलं जातं किंवा जो काही स्पेसिफिक क्लास आहे तर त्यांच्याबरोबरही केलं जातं. सपोज आता मिडल क्लासमध्ये सुद्धा प्रकार आहेत. लोअर मिडल आहे, मिडल आहे, अप्पर मिडल क्लास आहे. मग त्याच्यामध्ये एखादा क्लास जर का टार्गेट करायचं झालं तर ते कसं केलं जातं? मग साधारणपणे कपड्यांवरून, लोकांच्या बोलण्यावरून दुकानदाराला समजतं की बाबा हा जो बकरा आहे किंवा हा जो कस्टमर आहे तो कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करतो. बरोबर आहे. त्यांचं काय झालेलं असतं? स्टडी झालेला असतो. डोळे वगैरे जी पर्सनॅलिटी आहे त्याच्या थ्रू ते काय करतात, त्यांना समजलेलं असतं की हा नेमका कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करतो. मग हे लोक काय करतात साधारणपणे? तर हे लोक सांगतात की तुम्हाला शोभेल अशाच तुम्ही वस्तू घ्या, तुम्ही त्याच्यानंतर लो प्राईसच्या वस्तू घेऊ नका. मग लोक तुम्हाला हे म्हणतील, लोक तुम्हाला ते म्हणतील.
मग हे असं थोडंसं निगेटिव्ह मार्केटिंग चालू होतं. मग हे फक्त दुकानदारच करतात का? नाही, तर शेजार पाजारची लोकंसुद्धा तसंच करतात. सपोज आता महाराष्ट्रातल्या काही लग्नांच्या बाबतीत जर का विचार केला तर आजही बऱ्याचदा समाज करतो, समाज म्हणतो म्हणून काही गोष्टी आपण करायला बघतो. मग त्याच्यामध्ये काही गोष्टी बरोबर असल्या तरी करतो, नको असल्या तरी करतो. मग इथंच काय चालू होतं? डिमार्केटिंग चालू होतं. बरोबर आहे? या गोष्टी सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. एखादी कुठलीही वस्तू आपण विकत घ्यायला गेलो आणि ती वस्तू, अगदी सिंपल उदाहरण सांगतो, काही दिवसापूर्वी घडलेलंच. मी स्वतःच मिसेससाठी माझा मोबाईल घ्यायला गेलो होतो आणि रेडमीचा मोबाईल पाहत होतो, रेडमी 8. तर साधारण तो मी ज्यावेळेस आईसाठी परचेस केला त्यावेळेस तो 8,500 रुपयाला मी मोबाईल घेतला होता आणि ऑनलाईन प्राईस त्याचे 8,000 रुपये होते. पण हेच जर का लॉकडाऊनमध्ये मी माझ्या मिसेससाठी मोबाईल घ्यायला गेलो, ज्यावेळेस किमती इतर ठिकाणी वाढल्या होत्या, साधारण तो 12,000 रुपयाला मोबाईल घ्यावा लागला मला किमती वाढल्याच्यानंतर. पण एका दुकानात मी गेलो, त्या ठिकाणी त्याचं असं म्हणणं होतं की तो मोबाईल आमच्याकडे नाही आहे, आम्ही ऑनलाईन म्हणजे जे चायनीज मटेरियल असलेले मोबाईल आम्ही ठेवत नाही आहे, गव्हर्नमेंटने ते कॅन्सल केलेलं आहे, गव्हर्नमेंटचा नवीन लॉ आलेला आहे आणि त्या वस्तू काही घेत नाही. पण त्याच्या शेजारच्या दुकानामध्ये ती वस्तू मला मिळाली. आता तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही का चायनीज वस्तू घेतली? आता काही ठिकाणी जे चिपसेट जे आहेत ते मला आज सांगा, जर का तुम्ही प्रॉपर मार्केटचा जर का सर्वे केला तर चिपसेट कुठल्याही भारतामध्ये आज बनतो? नाही बनत. चिपसेट ही टेक्नॉलॉजी काही ठराविकच देशांकडे आहे. त्याच्यामधलं प्रामुख्याने एक जपान आहे, चायना आहे आणि कोरिया आहे. तर यांच्याकडे जी चिपसेट टेक्नॉलॉजी आहे ती बाकी जगामध्ये ती टेक्नॉलॉजी नाही आहे. त्याच्यामुळे आज भारत IT इंडस्ट्रीमध्ये किंवा मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये त्या मानाने माग असलेला दिसून येतो. रिसर्च चालू आहेत, कामही होते, पण जे वर्ल्ड लेवलला जे पेटंट आहेत ते त्यांच्याकडेच आहे अजूनही. असं म्हणायला हरकत नाही की वर्ल्ड मार्केटमध्ये आजही त्यांची मक्तेदारी कायम आहे. ठीक आहे, म्हणजे ते डॉमिनेटर्स आहेत, ते बाकीच्यांना डॉमिनेट करतात. आज एवढी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे. मग तिथं काय झालं त्या दुकानामध्ये, मला डिमोटिवेट करण्याचं काम सुरू झालं. पण ती वस्तू नव्हती का मार्केटमध्ये? मार्केटमध्ये होती, ती मिळाली नाही का? मिळाली. पण मग याच्यासाठी ग्राहकांना संरक्षण मिळावं हे काम कोण करतं? कन्झ्युमरायझिंग करतं. हे दोन्ही उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली. तर आता डिमार्केटिंगचं मिनिंग काय आहे याच्यामध्ये ते आपण पाहणार आहोत. तर डिमार्केटिंग बेसिकली रेफर्स to when a company discourage its customer to buy a product produced by them. It is because of a shortage of supply. Want to promote their products and the company is not having so much profit with the sale of that product. आता डिमार्केटिंग हे मी बाकीच्या बाबतीत सांगितलं. ॲज पर डेफिनेशन आपण काय बघतोय की डिमार्केटिंग कुठलीही कंपनी स्वतःचं ज्यावेळेस डिमार्केटिंग करायला उतरते नेमकं काय कारण असू शकतं? आता पहिलं जे कारण पाहिलं आपण, डिमार्केटिंग कोण करते? तर दुसरे लोक डिमार्केटिंग करू शकतात, डिस्करेज करू शकतात. आता डिमार्केटिंग म्हणजे काय? मी पहिल्यांदा सांगितलं, हा मुद्दा मी पुन्हा एकदा सॉरी म्हणून सांगतो की याच्या आधीचं जे मी उदाहरण सांगितलं ते एखाद्या प्रॉडक्टबद्दल डिस्करेज करण्याबद्दल होतं. डिमार्केटिंग मी चुकून बोललो त्याच्यामध्ये. पण डिमार्केटिंग म्हणजे काय? एखादी कंपनी स्वतःच्याच प्रॉडक्टबद्दल ग्राहकांना ज्यावेळेस डिस्करेज करते तर त्याला आपण काय म्हणतोय? डिमार्केटिंग. मुळात डिस्करेजचा हा जो शब्द होता त्याच्याबद्दल मी सगळं एक एक्सप्लेनेशन दिलं. पण डिमार्केटिंग म्हणजे काय की कुठलीही एखादी कंपनी स्वतःचं मार्केटिंग करून झाल्याच्या नंतर स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल स्वतःच काय करते? डिमार्केटिंग करते. म्हणजे काय करते? लोकांना डिस्करेज करते त्या प्रॉडक्टबद्दल. आता ह्या प्रॉडक्टबद्दल डिस्करेज करत असताना महत्त्वाची कारणं काय समोर येतात? आयदर
त्यांना ते प्रॉडक्ट बंद करायचं आहे किंवा त्यांनी ते प्रॉडक्ट बंद केलेलं आहे किंवा त्या प्रॉडक्टचं काय आहे मार्केटमध्ये त्यांच्याकडे शॉर्टेज आहे. मे बी त्यांना रॉ मटेरियल मिळत नसेल, त्याच्यामुळे प्रोडक्शन व्यवस्थित करता येत नसेल, तर हे प्रोडक्शन न झाल्यामुळं ते काय करताय स्वतःच्याच जे प्रॉडक्ट आहे तर त्याचं ते काय करताय डिमार्केटिंग करताना दिसून येतं. साधारणपणे आजच्या लेक्चरमध्ये हे जे 4-5 मुद्दे पाहिले ते बास आहेत. पण पुढच्या लेक्चरमध्ये अजून थोडंसं रॅपिड आणि थोडं वेळ जास्त आपण लेक्चर घेऊयात. सो मित्रांनो, माझा विचार होता आत्ता की काही गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ, पण मला एक गोष्ट आता म्हणावीशी वाटते की साधारणपणे मार्केटिंग ज्यांच्यासाठी केलं जातं, जे कस्टमर आहेत त्यांचा आपण बिहेवियर पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा हे जे खरेदीदार आहेत तर हे खरेदी करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा किंवा कुठल्या बाबींचा त्यांच्या बाईंग डिसिजनवरती प्रभाव पडतो किंवा इम्पॅक्ट होत असतो बाईंग बिहेवियरवर, तर त्या गोष्टी समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते व्यक्तीचं कल्चर असेल, व्यक्ती आणि संस्थांचं जे काही कल्चर असेल, त्याच्यानंतर सोशल ॲटमॉस्फिअर असेल त्यांचा, ठीक आहे. तर याही गोष्टींकडे आपल्याला प्रामुख्यानं लक्ष द्यावं लागतं. त्याचबरोबर आता कल्चर आणि सब कल्चर, आता कुठली संस्कृती असेल, उपसंस्कृती असेल, याचा फार मोठा पगडा हा मानवी आयुष्यावर होत असतो. मग त्याच्यामधूनच त्यांची जी खरेदीची भूमिका आहे ती त्या ठिकाणी बदलताना दिसते. आज जरी मॉडर्नायझेशनचं युग असेल, बऱ्याच ठिकाणी आपल्याला बदल दिसून येतात, पण त्यातही बऱ्याच प्रमाणावरती कल्चरचा फरक पडलेला दिसून येतो. आता नवरात्रीचं सीझन आहे, बऱ्याच जणांचे 9 दिवसाचे वगैरे उपवास असतात, तरी या पिरियडमध्ये पुन्हा बाईंग मेथड बदलल्या जातात. रोजचं जे आपण जेवण जेवत होतो त्याहीपेक्षा आपण काय करतोय, फलाहार किंवा जे फराळाचं जे पदार्थ आहेत ते खाण्याकडे आपलं लक्ष जातं. ज्या व्यक्तींना मांसाहार आवडतो तर तेही लोक संस्कृतीमुळे केवळ या कालावधीमध्ये, या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये मांसाहार वर्ज करताना दिसतात. मग त्याचा जो फरक आहे तो त्या मार्केटवरती पडलेला आपल्याला दिसून येतो. तर हे झालं खूप छोटंसं उदाहरण. त्याच्यानंतर दिवाळीमध्ये दिवाळी हा आपला भारतीयांचा सगळ्यात मोठा सण आहे. कुठल्याही सणाला आपण दिवाळी साजरी करणं असं म्हणतो आणि खूप मोठ्या प्रमाणावरती जर का एखादं सेलिब्रेशन आपल्याला करायचं असेल तर आपण म्हणतो काय नाही, आम्ही त्याची दिवाळीच केली, बरोबर. आता दिवाळी आणि दिवाळं हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीचं दिवाळं निघणं म्हणजे तो माणूस कंगाल होणं, फकीर होणं असं म्हणू शकतो आपण. पण दिवाळी साजरी करणं म्हणजे तो जो उत्सव आहे, उपक्रम आहे, ती घटना आहे, ती मोठ्या प्रमाणावर साजरी करणं असाही त्याचा अर्थ होतो. पण मुद्दा जो आहे ती आता साधारणपणे थोड्याच दिवसामध्ये दिवाळी येऊ घालते. तर कल्चरप्रमाणे आपण काय करतोय त्यावेळेस जे आपले फराळाचे पदार्थ आहेत ते बनवण्यासाठीचं साहित्य घेतोय, फटाके घेतोय. त्याच्यानंतर काही जण दरवर्षी दिवाळीच्या औचित्य साधून घरामध्ये पूजा अर्चा करतात किंवा रंगरंगोटीचं काम केलं जातं, साफसफाईचं मोठं काम केलं जातं त्या ठिकाणी, बरोबर आहे. तर हा काय झाला आहे, कल्चरचा पार्ट आहे. त्याच्यानुसार काय होतं आहे की ग्राहकांची खरेदीची जी भावना आहे ती बदलते. दिवाळी हा मोठा सण असल्यामुळे घरातले जे लहान मोठे आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच काय केलं जातं तर खरेदी केलं जातात. कपडे असतील, त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या खरेदी केल्या जातात. त्यामध्ये काय होणार आहे, आता सब कल्चरचा जर का विचार केला तर नॅशनॅलिटीप्रमाणे काही वस्तू खरेदी केल्या जातात व जॉग्राफिकल लोकेशन काय आहे त्याच्याप्रमाणे खरेदी केल्या जातात आणि धर्मानुसार सुद्धा काही वस्तू खरेदी केल्या जातात. आता धर्मानुसार काय काय खरेदी केलं जातं किंवा जॉग्राफिकल एरियानुसार काय काय खरेदी केलं जातं आणि नॅशनॅलिटीचा विचार करून कन्झ्युमर बिहेवियरमध्ये काय फरक पडतोय किंवा कन्झ्युमरच्या बिहेवियरमध्ये काय इम्पॅक्ट होतो या गोष्टींचा. तर हे जे मूल्य आहेत ते आपण काय करणार आहोत ते नक्की पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. इथून पुढचं कुठलंही लेक्चर मिस करू नका. सो थँक्यू वन्स अगेन अँड हॅव अ गुड डे. थांबतो इथेच आपण मित्रांनो.
जर का काही क्वेरीज असतील तुमच्या तर एनी टाईम तुम्ही मला कॉल करू शकता. तुमच्याकडे माझा नंबर आहे. अदरवाईज तुमच्या HOD आहेत त्यांच्याकडून माझा नंबर घ्या, ठीक आहे. आणि मला तुम्ही केव्हाही कॉल करू शकता. तुमच्या कुठल्याही क्वेरीज असतील तर ते सॉल्व्ह करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करू. सो थँक्यू अँड हॅव अ गुड डे. लेक्चर थांबवतो इथे. बाय.